चिंतन मालिकेमध्ये आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहे पहिल्या खंडाच्या. आपल्याला जो एक महत्त्वाचा भाग होता 24 निबंधांचा, तो पहिला खंड हा आपण आज संपवतोय. हा शेवटचा 24वा निबंध येतो आहे, ज्याचं शीर्षक आहे कर्मयोगाचे सार. संपूर्ण 24 निबंधांमध्ये म्हणजे 23 निबंधांमध्ये म्हणूया आपण, जे काय श्री अरविंदांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते आपण या निबंधामध्ये बघतो आहे सारांश रूपाने. सारांश रूपाने अशासाठी बघतोय की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते इथे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणूनच त्यांनी स्वतःसुद्धा याला कर्मयोगाचे सार असं शीर्षक दिलं. गीता आणि तिची वैशिष्ट्ये हे आपण अगदी सुरुवातीला बघितले. इतर धर्मग्रंथांपेक्षा किंवा इतर ग्रंथांच्या दृष्टीने पौरुषेय वाङ्मयाच्या मध्ये गीता तिचं वैशिष्ट्य राखली. आणि ते वैशिष्ट्य असं आहे की गीता हा जरी गुरु शिष्य संवाद असला तरी तो संवाद कुठल्याही गुरुच्या आश्रमात झालेला नाही. उलट अशा ठिकाणी झालेला आहे की ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य एकत्र असणं फार कठीण आहे. अशा एका कुरुक्षेत्रावर झालंय. हे सगळं आपण विस्ताराने बघू. त्यात गीतेचा वेगळ्या वेगळ्या अंगाने विचार केला. नेमकं गीतेत काय सांगितलंय? कोणी म्हणतं गीतेमध्ये ज्ञान योग आहे, म्हणजे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. कोणी म्हणतंय गीतेमध्ये कर्मयोग आहे, कर्तव्य कर्म, यज्ञ कर्म वगैरे याबद्दल सांगितलं. कोणी म्हणतात गीतेमध्ये सांख्य आहे, कोणी म्हणतं गीतेमध्ये भक्ती योग आहे. वेगळे वेगळे मतं या ठिकाणी मांडली जातात. कोणी पुरस्कार करतो की गीतेमध्ये पूर्णपणे द्वैतवाद आहे, कोणी म्हणतं पूर्ण अद्वैतवाद आहे, कोणी म्हणतं पूर्ण विशिष्ट. म्हणजे काय की ज्याला ती गीता प्रत्येकाला ज्याला त्याला आपल्या मतानुसार मांडता येते, या गीतेचं एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे की प्रत्येकाला आपल्या मताची पुष्टी करणारी विधानं गीतेमध्ये सापडतात. आणि ही पुष्टी घेऊन आपली मतं ठामपणे मांडण्यासाठी लोक धडपडत असतात. श्री अरविंदांनी या कशाचाही कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता गीतेमध्ये काय म्हटलं आहे हे स्पष्ट केलं आहे. त्यांना काय म्हणायचं आहे याच्या पुष्ट्यार्थ गीता घेतलेली नाही. थोडक्यात म्हणजे गीतेचा उपयोग त्यांनी स्वतःची मतं मांडण्यासाठी केलेला नाही, तर गीता काय म्हणते हे नेमकं सांगण्यासाठी केलेलं आहे. आणि हा अशा पद्धतीने केलेला असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन, वेगवेगळे विचार घेऊन, वेगळे वेगळे विषय घेऊन आतापर्यंतचे हे 22-23 निबंध आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपण आपल्या परीने प्रयत्न केला की आपल्याला त्यातून काय दिसतं. गीतेबद्दल कोणी काहीही म्हटलं, हा योग आहे, तो योग आहे, तो योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, सांख्ययोग आहे किंवा आणखी जे काय, पण हे सगळं म्हणत असताना एक शब्द प्रत्येक वेळेला म्हटलेला आहे आणि तो शब्द आहे योग. गीता हा योग आहे, त्याच्या मागे कुठलेही विशेषण नाही, पण मुळात तो योग आहे. आणि हा जो योग आहे हा योग जुळणे अशा अर्थाने आहे की गीतेच्या माध्यमातून किंवा गीतेच्या द्वारा, गीतेच्या सहाय्याने आपण ईश्वराशी जुळतो आहे, गीतेतल्या पुरुषोत्तमाशी जुळतो. श्री अरविंदांच्या म्हणण्याप्रमाणे गीतेमधले पहिले 6 अध्याय, गीतेमधल्या पहिल्या 6 अध्यायामध्ये जवळजवळ गीतेच्या शिकवणुकीचं चित्र स्पष्ट.
या 6 अध्यायांमध्ये काही ठिकाणी अत्यंत ठळकपणे स्पष्टपणे गीतेला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलेलं आहे हे स्पष्ट आहे. काही ठिकाणी मात्र काही बाबी अस्पष्ट, धूसर किंवा संकेत देऊन जोडल्या गेलेल्या. श्रीअरविंदांचं म्हणणं असं की या 6 अध्यायामध्ये गीता पूर्ण झाली. काही गोष्टी ठळक आहे तर काही अंधसूच आहे. ह्या 6 अध्यायामध्ये जे काय सांगितलंय श्रीकृष्णाने ते सांगून श्रीकृष्णाला थांबता आलं असतं आणि अर्जुनाला म्हणता आलं असतं की मी जे काय सांगितलेलं आहे ते सगळं तो आचरणात आण. आणि ही गीता अशी 6 अध्यायामध्ये संपली असते. त्यांनी षडाध्यायी म्हटलेलं आहे. षष्ठाध्यायी म्हणूया आपण 6 अध्यायाने ती गीता संपलेली. पण मग शर्मिंद म्हणतात की हे जर इथे थांबले असते, गीता जर इथे थांबली असती, श्रीकृष्णाने आपलं भाषण म्हणूया, विवेचन म्हणूया किंवा जे काही चांगलं आहे ते इथे थांबवलं असतं तर अर्जुनाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असते. ते म्हणतात या श्रीमंताच्या सुरुवातीच्या पहिल्याच पानावर 983 गुरुने षडाध्यायी सांगून आपले व्याख्यान थांबवले असते तर अर्जुन असे काही आक्षेप घेऊ शकतात. काही आक्षेप अर्जुन श्रीकृष्णाच्या सांगण्यावर घेऊ शकला. त्यांनी ते आक्षेप सांगायला सुरुवात केली आहे. वासना, आसक्ती नष्ट करण्याकरता तू पुष्कळ सांगितले आहेस. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू शकला असता की वासना आणि आसक्ती नष्ट करण्याकरता तू पुष्कळ सांगितले आहे. समदृष्टीविषयी तू सांगितले आहेस. इंद्रिय जिंकावे, मन शांत करावे, कर्म विकाररहित आणि व्यक्तित्वरहित असावे, कर्म यज्ञ बुद्धीने करावे, बाह्य त्यागाहून आंतरिक त्याग श्रेयस्कर असतो इत्यादी तू पुष्कळ विस्ताराने सांगितले आहेत. मला या गोष्टी माझ्या बुद्धीने समजल्या आहेत. माझ्या व्यवहारात मला त्या कितपत आणता येतील हा प्रश्न वेगळा. म्हणजे तात्विक पद्धतीने किंवा तत्वाच्या आधारावर गीता ही 6 अध्यायात तू सांगितलीस, त्या पूर्ण झाली. पण ती मला व्यवहारात आणता येतील आहे की नाही हा प्रश्नच वेगळा आहे. मला त्यांचा आचार अवघड वाटतो इतके मात्र खरे. ते अर्जुन जर श्रीकृष्णाला म्हणू शकतो आहे की मला आचार त्याचा अवघड वाटतो, तर मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची काय ते तर वाटणारच. पुढे म्हणतात ते, मला म्हणायचे आहे ते असे की कर्म करीत असता गुणातीत व्हावे, गुणातीत होऊन कर्म करीत राहावे असे काही तू म्हणाला. पण गुणांचा व्यवहार कसा चालतो ते तू मला अद्याप सांगितले नाहीस. आणि ते कळल्याशिवाय गुणांची ओळख मला कशी पटणार आणि त्यांच्या पलीकडे वरती मी कसा चढून जाणार, मी गुणातीत कसा होऊ. दुसरी गोष्ट, योगात भक्ती फार महत्वाचा घटक आहे, सर्वश्रेष्ठ घटक आहे असं तो म्हणाला. पण भक्तीविषयी तू फार थोडे सांगितले, काही सांगितलेच नाही असे म्हटले तरी चालेल. कर्म आणि ज्ञान यांच्याविषयी मात्र तू खूप सांगितले आहे. मला विचारायचे आहे की ही भक्ती करायची कोणाची, निर्व्यक्तिक शांत आत्म्याची, ब्रह्माची तर भक्ती संभवत नाही हे निसंशय. भक्ती तुझी ईश्वराची संभव, तेव्हा तू स्वतःविषयी मनात ज्ञान. भक्ती आत्मज्ञानाहून श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे अक्षर ब्रह्माहून तू श्रेष्ठ आहे. अक्षर प्रकृतीहून आणि कर्माच्या विश्वाहून अक्षर ब्रह्म श्रेष्ठ आहे, कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे कर्म, ज्ञान आणि ईश्वराची भक्ती यांचे एकमेकांमधील नाते काय असते. प्रकृतीमधील आत्मा आणि अक्षर ब्रह्म आणि सर्वांचा अक्षरात्मा जो ज्ञान, भक्ती, कर्म यांचा प्रभू आहे, त्या तिघांमध्ये परस्पर नाते काय आहे. एकाच वेळी अक्षरत्व आणि प्रभुत्व तुझे ठिकाणी आहे. तू पुरुषोत्तम आहेस, परमेश्वर आहे. या महान युद्धात आणि हत्याकांडात तू माझं बरोबर आहेस, माझा सारथी आहेस.
हे भयंकर रौद्र कर्म ज्या रथातून व्हावयाचे त्या रथाचे सारथ्य तू करीत आहेस, तेव्हा तू स्वतःविषयी मला अधिक ज्ञान दे आणि आरंभी म्हटल्याप्रमाणे प्रकृतीच्या 3 गुणांविषयी, त्यांच्या कार्याविषयी आणि भक्तीविषयी विस्ताराने सांग. अरविंदांच्या मनामध्ये हा विचार आला की जर या ठिकाणी गीता श्रीकृष्णांनी संपवली असती, जरी ती पूर्ण झाली असं वाटत असलं तरी ती संपली असती तर कदाचित चाललं असतं, पण हे संभाव्य प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झाले असते असं श्रीकृष्णांना वाटलं. म्हणून त्याने उरलेले सगळे अध्याय अर्जुनाच्या या प्रश्नांना उत्तर देण्यात खर्ची घातले. आता बघा, 18 अध्यायाची गीता, त्यापैकी 6 अध्याय हे अशा प्रकाराने एका विशिष्ट संकल्पनेच्या साठी, एक विशिष्ट संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, कर्म कसे करावे हे सांगण्यासाठी श्रीकृष्णाने सांगितले आणि व्यासांनी ते लिहिले. या 6 अध्यायांच्या साठी 6 अध्याय समजावे म्हणून श्री अरविंदांना 24 निबंध लिहिले. उरलेले जे आहेत 12 अध्याय ते त्यांनी दुसऱ्या खंडामध्ये 12 निबंध प्रत्येकी लिहून, म्हणजे 6 अध्यायांसाठी 12 आणि 6 अध्यायांसाठी 12 असे 24 निबंध लिहून. म्हणजे खरं तर गीतेचा हा अभ्यास, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, श्री अरविंदांच्या म्हणण्याप्रमाणे गीतेचा हा अभ्यास एका पाठोपाठ एक करणे जास्ती सोयीचे. एका पाठोपाठ एक भरा 5व्या अध्यायानंतर 7व्या नंतर 8वाचा एका पाठोपाठ एक पूर्ण 18व्या अध्याय करायला पाहिजे, मध्ये न थांबता. परंतु हे जरी असलं, असं व्हायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी साधना करत असताना जो साधक असतो त्या साधकाला असं भरा पुढे जाऊन चालत नाही. साधकाला या प्रत्येक पायरीने टप्प्याटप्प्यानं पुढे जावं लागतं. कारण अशी ही वाटचाल करत असताना भराभरा वाटचाल न करता पूर्णपणे एकेका टप्प्यानंतर थांबा घ्यावा लागतो. आणि तो थांबा अशासाठी घ्यावा लागतो की ही वाटचाल करत असताना साधकाला मध्ये काही प्रश्न अर्जुनासारख्याला पडू शकतात, तर आपल्या बुद्धीच्या प्रमाणे साधना करणाऱ्या प्रत्येकालाच पडू शकतात. हे प्रश्न कसे सुटतात, त्याची उत्तरं कोण देणार? ते म्हणतात आहे, जसजसा आध्यात्मिक अनुभव वाढत जातो, आपला आध्यात्मिक अनुभव जसा वाढत जातो तसतसे ते सुटत जातात. आता गंमत कशी आहे की ह्या प्रत्येक ठिकाणी अर्जुन प्रश्न विचारतोय आणि श्रीकृष्ण त्याचं उत्तर. साधक जेव्हा स्वतः साधना करेल, अभ्यास करेल, त्यावेळेला या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? अर्जुनाजवळ कृष्ण होता. श्री अरविंदांचं म्हणणं आहे की आपल्या जवळही आपला कृष्ण आहे. प्रत्येकाजवळ त्याचा कृष्ण आहे. प्रत्येकाचा कृष्ण त्याच्या हृदयात स्थित आहे. त्या कृष्णाकडून ती उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. अर्जुन आणि कृष्ण या ठिकाणी एकरूप होऊन जातात. साधक आणि त्याचं टप्प्याटप्प्याने उन्नत होत चाललेलं मन, असं साधक हा अर्जुन आणि हे उन्नत होत चाललेलं मन हा कृष्ण, आणि ते मनच त्याला उत्तर देत जातो. तो कृष्ण ते उत्तर देतो. पुढे येणारे प्रश्न जे काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मुळात ते प्रश्न काय असतील, साधना करताना आपल्या मनात कोणते प्रश्न निर्माण होतील हे आपण आधी ठरवूच शकत नाही.
कशाचाही अभ्यास करत असताना आपल्या मनात कोणते प्रश्न निर्माण होतील हे आधी समजू शकत नाही. जर आपण खरंच मनापासून एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असू तरच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात. नुसतं बरोबर एखादी गोष्ट वाचत असू तर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतच नाही. जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला समजून घेण्याची तीव्र जिज्ञासा, ज्याला शेळींनी संपूर्ण त्यांच्या साहित्यामध्ये अभिप्सा म्हटलेलं आहे, ती मनात निर्माण होत नाही तोवर मनात प्रश्न निर्माण होणारच नाही. आपल्याला एखाद्या रस्त्याने जायचं आहे, तो रस्ता कोणीतरी सांगून दिलेला आहे की असं जा, इकडे वळा, उजवीकडे वळा, डावीकडे वळा, इतके किलोमीटर तितके जा, तितके किलोमीटर तिथे जा. आपल्या आजकाल गुगल मॅपमध्ये असतं ना, 15 किलोमीटर सरळ जा, 2 किलोमीटर उजवीकडे वळा, असा जो मार्ग आहे हा सांगितलेला आहे. तर इथे बसून तो मॅप पाहून त्या मार्गावर येणाऱ्या अडचणी आपल्याला समजत नाही. प्रत्यक्षामध्ये त्या नकाशामध्ये जरी सगळं व्यवस्थित दिलेलं असलं तरी आपण जात असताना त्या मार्गावर वेळेवर कोणत्या अडचणी येतील, कधी एखादं कुठे झाड पडलेलं असेल, कुठे अपघात झालेला असेल, कुठे रस्ता दुरुस्तीचं काम चालू असेल, कुठे अनेक काही असेल, हे जोपर्यंत आपण त्या मार्गाने चालायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि एकदा चालायला सुरुवात केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला ती अडचण येईल त्या ठिकाणी आपण त्याचं निराकरण करतो. आणि त्यावेळेला त्या अडचणीचं, त्या साध्याशा प्रसंगी सुद्धा आपल्या त्या अडचणीचं निराकरण करायला कोणीही तज्ज्ञ तिथे उपस्थित नसतो. आपलं आपणच ठरवतो की सरळ गेलं तर आपल्याला थांबावं लागणार आहे, खूप जास्त वाहतुकीची कोंडी झालेली आहे, मग काय करायचं, आहे का बाजूने जाण्यासारखा मार्ग, निघून जायचं का की नाही, तो आडमार्ग आहे, समजा तिकडे पण असून गर्दी असेल तर आणखी अडचणीत येऊ, आपण त्यापेक्षा इथेच थांबून जाऊ. जे काही निर्णय घ्यायचे असतात ते सगळे निर्णय आपण वाट चालत असताना घेत असतो, जात असताना घेत असतो. चालायला सुरुवात करण्यापूर्वी कोणते प्रश्न निर्माण होतील, मार्गावर कोणत्या आपत्ती अचानक उभ्या राहतील किंवा कोणत्या समस्या आपल्यासाठी हात पसरून उभ्या असतील, हे आपल्याला अजिबातच विचार करता येत नाही या गोष्टींचा. आणि या ज्या सामान्य समस्या आहेत त्याचा विचार होईल, पण अचानकपणे एखादी समस्या समोर आली तर त्याच्यासाठी आपण काय करायचं हे आपल्याला आधी ठरवता येत नाही, त्याचं उत्तर आधी मिळवता येत नाही. ते त्या क्षणी तिथे पोहोचल्यावरच मिळवावं लागतं. आणि आपण जसं जसं पुढे जातो तसं आल्या समस्या तर त्या समस्यांची सोडवणूक आपण करतो, नाही आल्या तर आपण निर्धास्तपणे त्या मार्गावरून पुढे जाऊ शकतो. तशा प्रकारे की हे 6 अध्याय सांगून झाल्यानंतर या 6 अध्यायांमध्ये सगळं काही एक पायाभूत ज्ञान सांगून झाल्यावर, एक पायाभूत इतकी उंची अर्जुनाची गाठून झाल्यानंतर मग पुढचे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संभाव्य प्रश्नांची, अर्जुनाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर आहेत. अर्जुनाच्या मनात निर्माण होणारा याचाच अर्थ सर्वसामान्य जो कोणी या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार आहे, या मार्गाने जाण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, त्या सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांची उत्तरं उरलेल्या 12 अध्यायामध्ये दिलेली आहेत. त्यासाठी ते अध्यायकारची घातलेली आहे. कर्म आणि ज्ञान यांचा पाया या 6 अध्यायांमध्ये श्रीकृष्णाने तयार केला आहे. कर्माचा पूर्णपणे पाया तयार झालाय, ती बैठक तयार झालेली आहे, कर्माची एक भूमी तयार झालेली आहे आणि ज्ञानाचं बीज त्यात टाकले. जी कर्माची भूमी तयार केलेली आहे, छान नांगरून बखरून लागवडी योग्य केलेली भूमी जी आहे ती कर्माची करून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बी टाकलेले आहे ज्ञान. आणि ते जेमतेम अंकुरलं आहे, टाकलेलं आहे, ते वाया गेलं नाही हे श्रीकृष्णाने बघितलेलं आहे की ते बीज जेमतेम अर्जुनाच्या मनामध्ये आता अंकुरलेलं आहे. पण पूर्णपणे ते संरक्षित व्हायचंय, त्याचं मोठं रोप व्हायचंय. वृक्ष होणं तर खूप लांबची गोष्ट आहे.
आणि ते रूप होण्यात काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून हे उरलेले 12 अध्याय. कारण काय, गीतेचा मूळ प्रश्न कोणता येतो, म्हणजे गीता का सांगावी लागली, अर्जुनाचा मूळ संभ्रम कोणता होता. सुरुवातीपासून आपण पाहिल्या की 2 गोष्टी त्याच्या मनामध्ये सातत्याने वावरत होत्या. त्यातली पहिली एक गोष्ट अशी होती, व्यक्तिगत पातळीवरची होती, आणि ती अशी की हे सगळे जे माझ्यासमोर युद्धासाठी उभे आहेत त्या सगळ्यांच्या हत्येचं पातक माझ्या माथी बसणार. म्हणजे काय, अर्जुनाला असं अजिबात वाटत नव्हतं की मला या युद्धात मृत्यू होईल किंवा मी हरणार आहे. त्याला हे नक्की माहिती होतं की हे युद्ध मी जिंकणार आहे आणि माझ्या हातून हे सगळे मृत्यूमुळे पडणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या हत्येचं पातक मला लागणार. मग हे भयंकर पातक मी का करू, पहिला प्रश्न. दुसरा त्याचा प्रश्न होता सामाजिक कर्तव्यांच्या बाबतीमध्ये, की हे जे माझ्यासमोर उभे आहेत हे युद्धासाठी कौरवांच्या बाजूने युद्ध करतात, हे सगळे जे माझ्यासमोर उभे आहेत हे कुठल्या तरी व्यक्तिगत स्वार्थाने अन्यायाच्या विरुद्ध सगळेजण जमा झाले, दुर्योधनाच्या बाजूने जमा झालेले आहेत. त्यांना हे माहिती आहे की दुर्योधनाची बाजू तितकीशी बरोबर नाहीये, पण तरीही ते आहेत. काही स्वार्थामुळे ज्यांना पांडवांच्या विरुद्ध, पांडवांनी जे काय त्यांच्याकडनं कर घेतले किंवा जे काही यज्ञ केला त्या यज्ञामध्ये त्यांचा पराभव केला, या सगळ्या गोष्टींमुळे जे काय त्यांना मनस्ताप झाला, त्रास झाला, त्याचा एक प्रकारे सूड उगवण्यासाठी ते. आणि काही नाही लाजानी आहे, शल्यासारखे ज्याला मधल्यामध्ये त्यांनी स्वतःकडे वळवून घेतलं, भीष्मांसारखे, द्रोणांसारखे, हे सगळे नाही लाजानी आहे की त्या राज्याच्या बाजूने उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य ठरलेलं आहे म्हणून ते उभे आहेत. असे जे लोक आहेत, पण ते कशाहीसाठी असो तरी त्या बाजूने उभे आहेत. आणि मग समाजाच्या दृष्टीने विचार केला तर हा जो न्याय आहे, हा न्याय देणं हे जर माझं कर्तव्य असेल तर मग मी नेमकं करायचं. तो नैतिक द्वंद्वामध्ये अडकला आहे की एक कर्तव्य त्याचं समाजाच्या प्रती आहे, दुसरं कर्तव्य त्याचं त्याच्या घराच्या प्रती आहे, तिसरं कर्तव्य त्याचं त्याच्या स्वतःच्या विचारांच्या प्रती आहे की हे अनैतिक आहे सगळं असं. मग कशाला, त्यापेक्षा सरळ आपण आपलं कमांडर घेऊन भिक्षा मागायला जाऊया ना, कशाला युद्ध करायचं आणि कशाला हे व्यक्तीचं काय. हा त्याचा मूळ प्रश्न होता. आणि या द्वंद्वातून मार्ग काढण्यासाठी श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर असं आहे, आपलं प्राकृतिक स्वरूप, सामान्य मन, प्राकृतिक स्वरूप, सामान्य मन, बौद्धिक गोंधळ, नैतिक मूल्य, त्यामुळे निर्माण झालेले कूट प्रश्न, या सगळ्यांची पातळी सोडून अर्जुनाने वर जा. हे खूप सामान्य प्रश्न आहे, सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न आहेत, साहजिक आहेत. जरी ते साहजिक असले आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न असले तरी अर्जुनाने त्या प्रश्नांमध्ये अडकू नये, त्या प्रश्नांमध्ये थांबू नये, त्या प्रश्नांच्या गुंत्यामध्ये गुंतून पडू नये, तर त्याच्यातून वर उठावं. आणि त्यांनी हे समजावं की हे जे सर्व कर्म आहे ते सर्व कर्म आपलं असत नाही, आमचं असत नाही, कर्माचं करते पण असत. हे सगळं लिहिताना श्री अरविंद लिहितात 287 पानावर, कर्मयोगाचे सार. कर्मयोगाचे सार गीतेनुसार असे आहे, आमच्या अस्तित्वाचे व जीवनाचे केंद्र सामान्य पातळीवरून काढून उंच ठिकाणी नेडे व त्याचा परिणाम म्हणून आमचे सर्व अस्तित्व आणि जाणीव यांचे रूपांतर घडवून आणणे आणि या रूपांतरामुळे आमच्या कर्माच्या हेतूत आणि अंतरंगात बदल घडवून आणणे. कर्माचे बाह्य स्वरूप पूर्वीप्रमाणे राहू शकते, प्रसंगी राहतेही. अस्तित्वात आणि जीवनात बदल करा,
आत्म्यात जन्म घ्या, नवा जन्म घ्या आणि असा जन्म घेऊन तुमचा आत्मा आतून जे काम तुम्हाला सांगेल ते करा. गीतेच्या कर्मयोगाच्या संदेशाचा गाभा हा असा आहे. आणखी एका प्रकारे ही गोष्ट मांडता येईल. या मांडणीत आध्यात्मिक भाव अधिक आणि अधिक खोलही असतो. ही मांडणी अशी: येथे तुम्हाला जे कर्तव्य करणे आहे तेच आपल्या आध्यात्मिक आंतरिक पुनर्जन्माचे साधन बनवा, दिव्य जन्माचे साधन बनवा आणि याप्रमाणे दिव्यत्व प्राप्त करून घेतल्यावर दिव्य कर्म करीत राहा. ईश्वराचे यंत्र म्हणून लोकांच्या मार्गदर्शनासाठी दिव्य कर्म करीत राहा. या कर्मयोगाच्या बाबतीत दोन गोष्टी स्पष्टपणे मांडणे आणि स्वच्छ समजून घेणे आवश्यक आहे. जीवनाचे उपनिर्दिष्ट रूपांतरण करण्याचा मार्ग, नवा दिव्य जन्म घेण्याचा मार्ग ही एक गोष्ट आणि कर्म ज्या वृत्तीने करावयाचे ती वृत्ती किंवा कर्माची आंतरिक प्रकृती ही दुसरी गोष्ट. कर्माचे बाह्य स्वरूप बदलण्याचे मुळीच कारण नाही. त्याचे उद्दिष्ट आणि व्याप पूर्वीहून अगदी वेगळा होत असला तरी त्याचे बाह्य स्वरूप जुनेच राहील. परंतु या दोन गोष्टी व्यवहारात एकच आहे, कारण एका गोष्टीचे ते स्पष्टीकरण ते दुसऱ्या गोष्टीला उपयोगी पडते. आमच्या अस्तित्वाच्या प्रकृतीतून, आमच्या अस्तित्वाने जो आंतरिक पाया घेतला असेल त्या पायातून आमच्या कर्मातील वृत्ती निर्माण होते. परंतु अस्तित्वाची ही प्रकृती हा आंतरिक पाया आमच्या कर्माच्या दिशेनुसार आणि आध्यात्मिक फलानुसार बदलतो. आमच्या कर्मातील वृत्तीत फार मोठा बदल होईल तर आमच्या अस्तित्वाची प्रकृती बदलेल, त्याचा आंतरिक पाया बदलेल. आमच्या कर्मातील वृत्तीत मोठा बदल झाल्याने आम्ही ज्या जाणीवयुक्त शक्तीच्या बळावर कर्म करतो त्या शक्तीचे केंद्र बदलते. जीवन आणि कर्म पूर्णतया आभासरूप असते. कर्माशी जीवनाशी आत्म्याचा काहीही संबंध नसता तर असे घडले असते. पण जीवन आणि कर्म यांच्याद्वारा आमचा जीवात्मा वाढत असतो. कर्म स्वरूपतः महत्त्वाचे नसते, पण त्या कर्मात जीवात्म्याची आंतरिक शक्ती ज्या प्रकारे ज्या वृत्तीने काम करते त्या प्रकारावर वृत्तीवर जीवात्म्याची परमात्म्याशी नाते ठरते. श्रेष्ठ आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचे व्यावहारिक साधन कर्मयोग हे आहे आणि कर्मयोगाचे महत्त्व याच गोष्टीत आहे. याच गोष्टीत त्याचे सामर्थ्य आणि समर्थन सामावून खूप मोठा परिच्छेद आहे. पण या परिच्छेदामध्ये वाक्य 2 किंवा 3च आहे. शेवटी एक मोठं वाक्य आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेवढा पूर्णच्या पूर्ण वाचणं महत्त्वाचं होतं. त्यातल्या गोष्टी काय बघायच्यात आपल्याला? त्या पहिली गोष्ट अशी की कर्म हे बाह्य कर्म हे कायमच एकाच स्वरूपाचं असू शकतं. बाह्य कर्माचं स्वरूप जे आहे तेच असू शकतं, परंतु त्या कर्माचा हेतू, त्या कर्माचा उद्देश, त्याची जाणीव आणि ते कर्म ज्या पद्धतीनं करतो ती पद्धत ही बदललेली असते. ती जाणीव असते ती या कर्माचं करते पण माझं नाही ही पद्धत असते. ती हे कर्म आपण परमेश्वरासाठी करतो आहे आणि त्या कर्माचा आपल्या आत्म्याशी संबंध आहे ही विचारसरणी त्याच्या मागे आणि त्याच्या मागे जो उद्देश आहे तो उद्देश किंवा त्याचा हेतू हाच आहे की हे कर्म मला करायचं, हे कर्म मी करतो आहे, हे कर्म मी करणार आहे, हे कर्म मला करायचं आहे. ते काही कोणी माझ्यावर लादलं नाही, बळजोरी केलेली नाही. हे कर्म मी माझं मागून घेतलं, माझं स्वतःचं. ह्या गोष्टी बदलल्या की जे कार्य आपण बाह्य स्वरूपामध्ये करत असतो तेच कार्य आपण पूर्णपणे आध्यात्मिक वृत्तीने केल्यासारखं. जसं अर्जुनाने हे कर्म मागून घेतलंय, त्याला स्वतःलाच युद्ध कर्म आवडत होतं, तो गुरुवेद वृत्तीचा होता, तो वीर वृत्तीचा होता, मागून घेतला त्याने. मग त्या कर्माबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्या आल्या. आणि श्रीकृष्णाने म्हटलं की तू काय समजतोस की तू फक्त एक साधन आहेस, निमित्त मात्र भव साची,
तू साधन आहेस. तुझ्या करवी हा विनाश घडवून आणायचा आहे नियतीला. तू असं नको समजूस की मृत्यूने तुझ्या हातात सगळं काय दिलं. आपण पाहिलंय का मागच्या निबंधामध्ये की तू असं समजू नकोस की मृत्यूने तुझ्या हातामध्ये देऊन टाकलेलं आहे सगळे सामर्थ्य आणि सांगितलं की ज्यांना मारायचं त्यांना मार आणि ज्यांना जिवंत ठेवायचं त्यांना जिवंत ठेव. असं नाहीये. ते त्यांच्या कर्माने मरणार आहे आणि त्यांच्या कर्माने मरण्यासाठी म्हणून तू निमित्त आहेस, तू साधन आहेस. तुझं कर्म हे त्यांना मारण्याचं आहे. ते का मरतात आहेत याचा विचार करण्याचा नाही. हे स्पष्टपणे झाल्यानंतर मग कर्माचा सिद्धांत समजतो. म्हणून खरं अंतरंगात्मक बदल आहे. कर्म तेच आहे, काम तेच करायचं आहे, कर्तव्य तेच करत राहायचं आहे. पण बदल जेव्हा अंतरंगात होतो, कर्तव्य करणाऱ्याच्या अंतरंगात त्या कर्माविषयीचा भाव जो आहे तो बदलतो, त्या कर्माविषयीचा दृष्टिकोन बदलतो. तेव्हा आपोआपच ते कर्म हे कर्मयोगाचं कर्म ठरतं. एकच कर्म मनुष्य स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी, तेच कर्म समाज हितासाठी, तेच कर्म राष्ट्रहितासाठी आणि तेच कर्म आत्मोन्नतीसाठी सुद्धा करू शकतो. त्याचं स्वरूप बाह्य स्वरूप एकच आहे. बाह्य स्वरूप एक असलं म्हणून त्याची आंतरिक प्रवृत्ती एकच असते असं नाही. म्हणजे किती फरक आहे पहा. एके ठिकाणी असं म्हटलं जातं की बाह्य वस्तूचं बाह्य स्वरूप कितीही वेगळं असलं तरी ते आतून एकच आहे. म्हणजे सुवर्णाचे दागिने घडवले गेले असते तर ते बुटापासून तर कमरपट्ट्यापासून पर्यंत किंवा आणखी पायातले कसल्यापर्यंत दागिन्यापर्यंत असले वेगवेगळे असले तरी त्याच्या मागे असलेले धातू सोनं हे एकच आहे. इथं अगदी वेगळं म्हणजे की कर्माचं बाह्य रूप समान असलं तरी हेतूचं आणि जाणीवेचं आणि म्हणूनच युद्धात अनेकांना मारणं किंवा अनेकांचं वध करणं हे शौर्याचं लक्षण मानलं जातं आणि सर्वसामान्य जीवनात एका माणसाला मारणं सुद्धा क्रौर्याचं लक्षण मानलं जातं. हा अत्यंत महत्वाचा विचार आपल्यापर्यंत आहे आणि युद्धातली हिंसा हे अहिंसा मानली जाते. ती हिंसा मानलीच जाते कारण की ते कर्तव्य म्हणून केलेलं आहे, वैरभाव म्हणून नाही, स्वार्थ म्हणून नाही. मागे एकदा आपण हा विषय चर्चेला घेतला होता आणि त्यावेळेला नानावटी खून खटल्याचा आपण एक उल्लेख पण केला होता त्यामुळे की अशा तऱ्हेने जेव्हा एका व्यक्तीला मारण्याबद्दल तो प्रश्न वकिलाला करतो की माझ्या पत्नीला फसवणाऱ्या माणसाला मी मारलं तर तुम्ही मला शिक्षा देत आहात आणि ज्याने माझं काहीच केलेलं नाही अशा असंख्य सैनिकांना मी सीमेवर मारलं तर तुम्ही मला शौर्य पदक छातीवर लावताय. म्हणजे हा कुठला न्याय आहे? हा न्याय बरोबर आहे कारण की या दोन्हीच्या मागचे उद्देश वेगळे आहेत. एका ठिकाणी कर्तव्य बुद्धी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सूड बुद्धी आहे. स्वरूप जरी समोरच्या व्यक्तीचा मृत्यू हा हे एकच असलं तरी त्याचं स्वरूप बदलत आहे आणि एकाचं फळ वेगळं आणि दुसऱ्याचं फळ वेगळं मिळत आहे. हे गीतेतल्या कर्मयोगाचं खरं 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 सार आहे आणि या पायापासून आरंभ केला जातोय. आणि गीता मग उंचीवर नेत अर्जुनाला त्या एका अशा आध्यात्मिक उंचीवर नेते की ज्या ठिकाणी सगळ्या ज्ञानाचा परिपाक होतो. वेदांत म्हटलं जातं. वेदांत म्हणजे वेदांचा सगळ्या वेदांचं सार, त्याचा सगळा निचोड, सगळ्या वेदांचं सार उपनिषद. आणि आपण श्रीकृष्णाच्या संदर्भामध्ये असं म्हणतो की सर्व उपनिषद गावो दोघदा गोपालानंद. सर्व उपनिषद हे जण गायींप्रमाणे आहे आणि त्याचं दूध काढून गोपाल नंदन, आता तो गवळी होता त्याच्यामुळे या गायी आणि ते दूध काढणार राहायचं त्याचं एक रूपक तयार केलं आणि त्याचं दूध काढून त्या गीतामृत आपल्यापर्यंत ते श्रीकृष्णाने दिलं. वास्तविक पाहता
तेवढंच नाही. फक्त उपनिषदांचं सार म्हणजे गीता नाही, फक्त सांख्य म्हणजे गीता नाही, फक्त वेदांत म्हणजे गीता नाही, फक्त तत्वज्ञान म्हणजे गीता नाही. हे सगळं आहे आणि याशिवाय काहीतरी वेगळं आहे जी गीता आहे. म्हणजे हे सगळं तर आहेच आहे. वेदांतांचं उपनिषदांचं सार म्हणजे गीता आहे, वेदांत म्हणजे गीता आहे, तत्वज्ञान म्हणजे गीता आहे, सांख्य म्हणजे गीता आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे गीता आहेत. तरीही या सगळ्या फक्त या गोष्टी म्हणजे गीता नाही, तर याशिवाय आणखी काहीतरी त्यापेक्षा जास्त गीतेमध्ये आहे. आणि हे जे काही जास्त आहे ते सांगून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला श्री अरविंदांनी याच्यामध्ये. कर्मयोगाचे जे विविध वेगळे वेगळे निबंध आहेत, आपण आतापर्यंत जे 24 निबंध बघितले त्यामध्ये कर्मासंबंधित निबंध बघितले होते. आर्य क्षत्रियाचा धर्म, कर्म आणि यज्ञ, दिव्य कर्माचे तत्व, दिव्य जन्म आणि दिव्य कर्म आणि दिव्य कर्ता, या एवढ्या निबंधांनी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म हा एक निबंध आणि दिव्य कर्ता हा त्याच्या पुढचा निबंध. या सगळ्या निबंधांमधून कर्माबद्दलचा आपण सगळं गीतेचा वेदांताशी जो संबंध आहे तो प्रस्थापित करताना गीता आणि वेदांत, सांख्य आणि गीता आणि सांख्य ही आपण बघितली. सर्व उपनिषदांच्या संकल्पनेचाही विचार केला. याच्याही पलीकडे जाऊन जिचं अस्तित्व आहे ती गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आणि या गीतेवर श्री अरविंदांनी निबंध लिहिले. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता श्री अरविंदांनी त्यांच्या निबंधातून आपल्यापर्यंत जी पोचवलेली आहे ती पोचवत असताना असं वाटतं की जणू काही त्यांच्या हृदयस्थ कृष्णाने, त्यांच्या हृदयात वास्तव्याला असणाऱ्या श्रीकृष्णाने आपली स्वतःचीच गीता या काळानुरूप सुधारून वाढवलेली आवृत्ती अशा पद्धतीने सांगितली आहे. स्वतःच्या पुस्तकाची आवृत्ती, संशोधित आवृत्ती जसं एखादा मनुष्य प्रकाशित करतो की आपण आतापर्यंत जे काय वाचलं समजलं, ज्याचं आकलन झालं, त्याच्यावर मी हे पुस्तक लिहिलं होतं. पण त्याच्यानंतर काही वर्ष झाली आणि हे आकलनात आणलं. मग असं लक्षात आलं की याच्यातल्या काही संकल्पना माझ्या चुकीच्या होत्या किंवा त्या संकल्पनांपेक्षा जास्त चांगल्या संकल्पना आता माझ्या लक्षात आलेल्या आहेत. मग या ज्या जास्त चांगल्या लक्षात आलेल्या संकल्पना, या जास्त चांगल्या संकल्पना मी अधिक चांगल्या तऱ्हेने मांडू शकतो. अशा वेळी तो त्याच शीर्षकाचं पुस्तक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पण लिहितो आणि ती सुधारित आवृत्ती असते. तशासारखी गीतेवरील निबंध हा ग्रंथ म्हणजे श्री अरविंदांच्या हृदयात निवास करत असलेल्या श्रीकृष्णांनी स्वतःच्याच गीतेची सुधारून लिहिलेली आवृत्ती, आजच्या काळानुरूप ती लिहिलेली आवृत्ती आहे असं कुठेतरी वाटल्या वाचून राहत नाही. आणि ही स्वतः कृष्णाने निर्मिती केलेली असं वाटतं. कारण गीतेचं तत्वज्ञान हे अनेक तऱ्हेने मांडत असताना, प्रकृती पुरुष वगैरे सगळ्या तऱ्हेने मांडत असताना त्यातलं जे आत्म्याचं स्वातंत्र्य आहे हा भाग सुद्धा विचारात. श्री अरविंद म्हणतात 289 पानावर, प्रकृती ही प्रक्रियेची शक्ती आहे. ही प्रक्रिया म्हणजे प्रकृतीचे कारण कार्य करण्याचे जे 3 मूलभूत प्रकार, त्या प्रकारांचा अन्योन्य व्यवहार. गीता या बाबतीत आपले तत्वज्ञान मांडताना सांख्यांचे प्रकृती आणि पुरुष हे द्वंद्व घेते. त्या दोहोतील सांख्यकृत भेद मान्य करते. पुरुष म्हणजे जाणणारी, आधार देणारी आणि आंतरिक बैठक घेणारी शक्ती. प्रकृती म्हणजे काम करणारी, व्यवहार करणारी, साधने, माध्यम, प्रक्रिया यांचे विविध प्रकार पुरवणारी शक्ती. प्रकृती पुरुष भेदाचे हे सांख्यांचे तत्वज्ञान गीता मान्य करते. मात्र सांख्यांचा स्वतंत्र अक्षर अविकार्य पुरुष घेऊन त्याला वेदांती भाषेत ब्रह्म म्हणते. ज्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे सांख्यांनी,
त्याच पुरुषाला वेदांतात ब्रह्म म्हटलेलं आहे हे गीता मान्य करते असं म्हणायचं आहे. आणि प्रकृतीच्या पोटात अडकलेला पुरुष आणि ब्रह्म यात भेद गीता दाखवते. आमचा परिवर्तनीय क्रियाशील पुरुष म्हणजे प्रकृतीस्थ पुरुष होय. वस्तुतः त्याचा अनेक रूपी आत्मा हा प्रकृतीस्थ पुरुष. बदल आणि व्यक्तित्व यांचा पाया म्हणजे प्रकृतीस्थ पुरुष होय. पुरुषासंबंधीचे गीतेचे हे तत्वज्ञान आहे आणि प्रकृतीचे कार्य याच पद्धतीने गीतेने स्पष्ट करते. आणि हा जो पुरुष आहे प्रत्येकाच्या प्रकृती स्थित असलेला हा आत्मा आहे. आणि हा जो आत्मा आहे हा आत्मा स्वतंत्र असणं आवश्यक. पुरुष किंवा आत्मा या सगळ्या घडामोडीतला पुरुष किंवा आत्मा घडामोड न करणारा असून अडकलेला. तो काही घडामोडी करत नाही, तो स्वतः काही करत नाही, पण तरी तो त्यात अडकलेला आहे. ही गोष्ट बुद्धीच्या लक्षात. ज्या वेळेला बुद्धीने विचार केला जातो म्हणजे ज्ञानयोग बुद्धियुगाकडे वळत असताना बुद्धियुगाचा सुद्धा वेगळा विचार आपण या निबंधांमध्ये यापैकी केलेला आहे. आणि त्याचं एक वेगळं शीर्षक होतं की जे आपल्याला आठवत असेल आहे, बुद्धियुक्त संकल्प. बुद्धियुक्त संकल्प योग असं म्हटलेलं आहे. त्या शीर्षकाने आपण या निबंधात विचार केलेला आहे की बुद्धीच्या हे लक्षात येतं. नंतर पुरुष वेगळा आणि गुण त्या वेगळ्या. आत्म्याला पुरुषाला गुणांच्या पकडीतून सोडवण्याची संधी मिळते आणि त्याचे स्वतंत्र अविकार्य कार्य करत पुरुष करू शकतो. अशा तऱ्हेच्या गुणात राहून गुणातीत होऊन हा आत्मा जो स्वतंत्र होतो, हा आत्मा स्वतंत्र होणे हा जो भाग आहे हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा. कर्माचं सार म्हणत असताना या आत्म्याचं स्वतंत्र होणं आणि या आत्म्याचं स्वतंत्र होण्यामुळे ज्या उंचीवर पोहोचणं या ठिकाणी येतो. शेरविन म्हणतात हा आत्मा म्हणजे आमचे स्वयंसिद्ध स्वयंभू स्वरूप. हा स्वतंत्र झालेला आत्मा म्हणजे आमचे स्वयंसिद्ध स्वयंभू स्वरूप होय. आमच्या व्यक्तिगत अस्तित्वापुरते हे मर्यादित नाही. सर्व वस्तूंमध्ये हे स्वरूप सारखेच आहे. हे स्वरूप व्यापक आहे. सर्व वस्तूंना समानतेने वागवणारे आहे. विश्वातील सर्व कर्माला या स्वरूपाचा आधार आहे. आपल्या अनंतत्वाने ते सर्वांना आधार देते, पण ते स्वतः कोणत्याही किंवा सर्व शांत वस्तू जाताने मर्यादित होत नाही. प्रकृतीमध्ये व्यक्तित्वामध्ये जे बदल होतात ते बदल या स्वरूपात बदल करू शकत नाही. आमच्या ठिकाणी आम्हाला आत्मयुक्त झाला म्हणजे त्याची शांती आणि निश्चलता आम्हाला प्रतीत होऊ लागली म्हणजे मग आम्ही आपले अस्तित्व हळूहळू बदलून विकसित करून त्याचे स्वरूप आत्मसात करू शकतो. प्रकृतीमध्ये आमच्या आत्म्याचे जे स्वरूप कनिष्ठ रूपात प्रकट झाले आहे ते स्वरूप टाकून आमच्या आत्म्याची ती कनिष्ठ बैठक टाकून या श्रेष्ठ आत्म्याच्या ठिकाणी आम्ही बैठक करून देऊ शकतो. येथूनच तो निघाला असल्याने परत त्याला इथे आणू शकतो. शांती, समता, अविकारी व्यक्तित्व यांची कमाई हा या श्रेष्ठ अविकार्य अक्षर आत्म्यात पोहोचण्याचा मार्ग. हे सगळ्या गोष्टी ज्या या वाचताना जरा अवघड आहे. आपण याचा विचार स्वतंत्रपणे केलेला आहे आणि पुढेही करणार. पुढे जसजसे या संकल्पनेला आत्मा स्वतंत्र होणे या संकल्पनेसाठी या विचारांसाठी पुढे जसजसे या निबंधांचे चिंतन आपण या निबंधांचा विचार आपण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहार आणि आचरण याच्याशी संबंधित गोष्ट सांगितल्या किंवा आपण समजून घेतल्या म्हणजे मग हा जो अवघड वाटणारा परिच्छेद आहे ज्याच्यात आत्म्याचं स्वरूप आणि आत्म्याचा स्वतंत्र होणं म्हणजे काय
गुणातीत होणं म्हणजे काय हे सगळं स्पष्ट झालं. यात जे निर्माण याच्यामधून निर्माण झालेले जे प्रश्न, या परिच्छेदातून निर्माण झालेले प्रश्न आहेत, ते प्रश्न अशा दृष्टीने असल्यात. अक्षर ब्रह्म आणि प्रकृतीचे कर्म यात विरोध कसा? अक्षर ब्रह्म आणि प्रकृतीचे कर्म यात विरोध कसा? दुसरा, आम्ही अक्षर ब्रह्मात विलीन झाल्यानंतर कर्म शिल्लक राहते कसे, पुढेही चालू राहते कसे? आम्ही जर कर्म करतो आहे ते परमेश्वराचं म्हणून करतो आहे, आम्ही असं समजतो आहे की आम्ही हे कार्य करतोय, हे आमचं नाही आहे, हे करते पण आमचं नाही, आम्ही फक्त एक साधन आहोत असं जेव्हा समजतो आहोत, तेव्हा मग ते कर्म आणि अक्षर ब्रह्म याच्यामध्ये फरक कसा राहील? आणि दुसरंच की ज्या वेळेला आमचं स्वतःचं अक्षर ब्रह्मामध्ये आमचं विलिनीकरण होईल, त्यावेळेला आमचं कर्म पुन्हा शिल्लक कसं राहील? याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर देताना गीतेने पुरुषोत्तमाची कल्पना, ही पुढच्या अध्यायात आली, आधी सूचक आहे. त्याच्यापूर्वी आपण बघितलं काही निबंधांमध्ये की इथे पुरुषोत्तमांची कल्पना आली आहे, पण हे पुरुषोत्तम जो आहे तो श्रीकृष्णाने वर्णन केलेला पुरुषोत्तम, श्रेष्ठ पुरुष, श्रेष्ठ आत्मा, सर्वश्रेष्ठ आत्मा, आत्म्याचाही आत्मा म्हणूया आपण, ते जे आहे ती संकल्पना इथे, पण ती स्पष्ट केलेली नाही, स्पष्ट पुढच्या अध्यायांमध्ये होते. याचं उत्तर पुरुषोत्तमाच्या संकल्पनेत लिहिलेलं आहे. आणि म्हणून या निबंधाच्या आरंभी, हा अगदी निबंध सुरू केला ना, त्या निबंधाच्या आरंभी श्री अरविंदांनी कृष्णाच्या बाबतीमध्ये म्हटले, अर्जुनाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे, अगदी सुरुवात अशी केली आहे. गीतेचे पहिले 6 अध्याय गीतेच्या एकंदर शिकवणीचे प्राथमिक चित्र आमच्यासमोर ठेवतात. या प्राथमिक चित्रात काही महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे रेखाटल्या आहेत, काही अंधुक सूचक रेखांनी सुचवल्या आहेत. अगदी सुरुवातीला आपण हे बघितलं. या सुचवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावरील चित्रण पुढील 12 अध्यायात केले. गीता हे लेखनिविष्ट ग्रंथरूप शास्त्र असल्यामुळे ते मध्ये न थांबता समाप्तीपर्यंत नेणे आवश्यक झाले. विद्यमान गुरु शिष्याला एक व्याख्यान किंवा व्याख्यान सत्र ऐकवतो, नंतर ते शिष्याने पचवावे म्हणून काही काळ मध्ये जाऊ देऊन दुसरे व्याख्यान किंवा व्याख्यान सत्र, तसे हे गीताशास्त्र भाषण रूप असते. तर 6वा अध्याय संपल्यानंतर गीता गुरु अर्जुनाला असे म्हणू शकला असता, आतापर्यंत मी जे तुला सांगितले आहे त्याचा आचार करून पहा. माझी दिलेली शिकवण आत्मसात करण्यासाठी तुला पुष्कळ परिश्रम करावे लागतील, ते कर. परिश्रमाचा लांबरुंद असा पाया मी तुला वैयक्तिक रूपात करून दिलाय, तू कामाला लाग. अडचणी येतील त्या तुला थोड्या विचाराने पार करता येतील, किंवा मी तुला ज्या त्या प्रसंगी मदत देईल. तू आता माझी शिकवण आचरणात आणण्याच्या कामाला लाग, मी शिकवलेल्या वृत्तीने कृती करायला लाग, असं सांगू शकेल. किंवा जेव्हा हा गुरु शिष्यातला संवाद आश्रमात झाला असता, एखाद्या ठिकाणी झाला असता, त्या ठिकाणी हे व्याख्यान सत्रासारखं झालं, म्हणजे त्या सलग चिंतनाची असं सांगितलं. अर्जुना ही जी अस्पष्टता ठेवलेली आहे गीताने, अर्जुनासाठी त्याने सलग सांगत दिलेलं आहे. त्याच्यासाठी विराम नाही आहे. अर्जुनासाठी विरामाची आवश्यकता नाही, कारण की तो तिथे आहे, काम करतो आहे, युद्धभूमीवर आहे. तिथे विराम घेऊन कसं चालेल, तिथे थांबून कसं चालेल की आता हे झाले 6 अध्याय पूर्ण मी सांगितलं, आता थांबून जा, थोडंसं आचरणात आणतात का बघा, मग उद्या सकाळी पुन्हा दुसरं सांगितलं नाही. तो त्याच्या क्षणी युद्ध सुरू होत आहे. युद्ध सुरू होण्यासाठी अर्जुनासाठी थांबलेलं आहे, मग असं त्याला थांबता नाही. त्याच्यासाठी विराम नव्हता, अर्जुनासाठी नव्हता, पण आपण घेणं तो आवश्यक. विराम अर्जुनासाठी नव्हता, आपल्यासाठी आहे. या 6 अध्यायांमध्ये जे काय सांगितलेलं आहे, या 6 अध्यायांचा विचार करणं म्हणजेच या 24 निबंधांचा विचार करणं. गीता युद्धभूमीवर सांगितली असली तरी आपण त्याचं अध्ययन मात्र आपल्या घरी बसून शांतपणे वेळ काढून आणि आपल्या चवडीने करतो आहोत. त्यामुळे याच्यासाठी आपल्याला विराम घेणं आवश्यक आहे, कारण जे काय झालंय ते कितपत पचलं आहे, काय झालंय, आणि हा विराम आपण आता इथे घेणार आहोत. काही दिवसांकरता आपण थांबणार आहोत आणि या विरामानंतर, छोट्याशा विरामानंतर आपण पुन्हा पुढले निबंध घेऊन येणार आहोत.
12 असे 24 निबंध दुसऱ्या खंडातले पहिला विभाग आणि विभाग 1 आणि विभाग 2 यामध्ये घेणार आहोत. आणि ते घेण्यासाठी पूर्वचिंतनासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला या टप्प्यावर क्षणभर विश्रांती घ्यायची. कदाचित या विश्रांतीसाठी आपल्या या चिंतन मालिकेचे आयोजक जे लोक आता सुरुवात करतात ऐकण्याला किंवा ज्यांना कुठेतरी खंड पडला ऐकण्यामध्ये त्यांच्यासाठी कदाचित या भागाचं पुन्हा प्रसारण पुन्हा एकदा पहिल्या भागापासून करण्याची शक्यता आहे. काय होतं ते ठरवतील, परंतु मला स्वतः ना मात्र आता काही दिवसांसाठी विराम घ्यायचा आहे. तेव्हा आपण आता थांबूया आणि हा विराम जेव्हा केव्हा संपेल त्यावेळेला पुन्हा नव्याने भेटूया. नवीन विचारधारा याच प्रवाहातली एक आणखी पक्व झालेली धारा ऐकण्यासाठी तोपर्यंत आपला निरोप घेते. धन्यवाद.